हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गणपती बाप्पा यायच्या दिवशी संध्याकाळी मी आईकडे निघाले होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर चला तर पुढे काय काय झालं मी ते तुम्हाला दाखवते. मी घेऊन जातच असते, तर तिकडे पण आता घेऊन जाणार आहे. चला तर आईच्या इथला पण गणपती मी तुम्हाला दाखवते. चला तर बघा, हा व्हिडिओ ज्या दिवशी गणपती बाप्पा आले त्या दिवशी रात्रीचा आहे. आंबेगावातील पहिला जो मानाचा गणपती आहे तर तो खूप उशिरा निघाला होता आणि आम्ही सुद्धा तिथे मिरवणूक बघायला गेलो होतो. कारण आईकडे निघालो होतो आणि रस्त्यात ही मिरवणूक येताना दिसली, तर म्हटलं आता ही बघूनच आपण आईच्या घरी जाऊया. त्याच्यानंतर आई सुद्धा आली होती हे सगळं बघायला. आणि या गणपतीचं 75वं वर्ष असल्यामुळे खूप जोरात अशी त्यांनी तयारी केली होती. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे नाही का आघोरी हा प्रकार डान्स असतो ना, तर तो डान्स ठेवला होता. परत शिवपार्वतीचा विवाह सोहळा कसा संपन्न झाला सगळं त्यांनी ते म्हणजे ऍक्टिंग करून दाखवत होते ते सगळं. तर युट्यूबवरती कसं आहे, गाणे चालत नसल्यामुळं मी काही ठिकाणी व्हॉइस ओव्हर दिलाय आणि काही ठिकाणी फक्त म्युझिक टाकलेलं आहे, कारण कॉपीराईटमुळे म्युझिक आपण टाकू शकत नाही त्यामुळे. तर खूप छान त्यांनी 75वं वर्ष असल्यामुळे खूप छान छान त्यांनी रोज रात्री कार्यक्रम सुद्धा ठेवलेले आहेत. पण मला काही जायला भेटतच नाहीये. बघूया, 1-2 कार्यक्रम तरी मी अटेंड करणार आहे. आणि बघा, शिवपार्वती छान त्यांनी मेकअप केला होता आणि छान त्यांनी ते प्रदर्शित सुद्धा केलेलं आहे. तर थोडंसं मी या व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय करा. सगळंच बदललेलं दिसतंय, पण मंडळी येणं भागच होतं मला. कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे मुनिवर, आपण इथे प्रणाम स्वीकारावा. आयुष्यमान भव. नंदी, तू आणि इथे पृथ्वीतलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं वराड निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले. आणि कोण कोण आलं? श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्रीरामाला घेऊन आले. देव, सर्प, गंधर्व, विद्याधर इत्यादी देवता जमा झाले. ऋषी, मानवराजे पृथ्वीवर जमा झाले. वेताळाच्या अधीन असलेले विविध गण म्हणजेच भूत, प्रेत, पिशाच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवाची.
आणि इथे बघा आम्ही कसे दिसतोय, तुम्हाला वाटत असेल हे असे काय झालेत. तर आम्ही तिथे गेलो होतो कार्यक्रम बघायला. तर तिथे शंकराचा जो भस्म असतो, तर भस्म म्हणून ते पांढरी पावडर म्हणजे उडवत होते. त्यांचा जो प्रोग्राम चालू होता त्यावेळेस तर खूप सगळे बघा तुम्हाला एकदम पांढरे शुभ्र दिसत असतील. तर सगळ्यांवरती खूप लांब लांबपर्यंत ते असे ते भस्म उडवत होते. तर आम्ही बघा कसे झालो होतो एकदम पांढरे शुभ्र. आणि तिथून पुढे निघालो आम्ही आईच्या घरी. तिकडे गेल्यानंतर बघा हा त्यांचा गणपती बाप्पा, खूप सुंदर अशी छान अशी मूर्ती आणि साधं सिंपल असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर खूप छान मूर्ती आहे. तुम्हाला सुद्धा कशी वाटली सांगा. तर बघा सोसायटीतल्या गणपती बाप्पासाठी आम्ही मोदक करायला घेतले होते. तर ओलं खोबरं आपलं छान धुवून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर बारीक बारीक तुकडे करून मी मिक्सरमधून ते छान बारीक करून घेतलं खोबरं. आणि सगळं खोबरं बारीक करून झाल्यानंतर आत्या तिकडे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून खोबरं 1-2 मिनिटं परतवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ खिसून टाकला आणि ते दोन्ही एकत्र करून छान 5 मिनिटं त्याला सतत परतवत राहिलो, कारण ते करपू नये. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ते सारण पातळ होतं ना गूळ टाकल्यानंतर, मग ते थोडंसं घट्ट होईपर्यंत परतवून गार करायला ठेवलं. इकडे मैदा मळून ठेवलाय मोदक करण्यासाठी आणि कुणाल सुद्धा मोदक करण्यासाठी मदत करत होता इकडे. कुणाल बघ मोदक करायला मदत करायला. एक सारखे गोळे कर, छोटे मोठे नको करू. बस की कशाला चालली. चल घे तू कर, बघूया मी असं करून बघते कळ्या पाडायला येतात का. आपल्याला काय प्रॅक्टिस नाही आहे. तरी बी जाड होते असं वाटतंय. छान आलंय बघ, दिसतंय का रे माझं. छान आलं. एक लाडू मी करते, मला पण करायचंय. तुला मोदक करू वाटले का. काम नाही तुला. उद्या शाळा सुट्टी, मंडेला सुट्टी. मंडेला कशाची सुट्टी. ट्यूसडेला सुट्टी, गौरी पूजन नाही. प्लेटमध्ये ठेव. तुला दाखवू का केला तू. त्याला गोल गुंडाळून ठेवलाय नुसतं. बघू दाखव. बघ कुठे कुणालचा मोदक. जाऊ ते प्रयत्न तर केला ऍटलिस्ट. काय केलं. नाही ते गणपतीला द्यायचं खायला. नाही नाही त्याला गोल वरती कर ना. त्यात स्वीट घातलं ना, चांगले घातलं. मग खालीवर करू नकोस. राहते असं वरती फक्त त्याला असं शेंडा कर. सेट दे मोदकाचा. कुठे गेलं आता बघ माझे मोदक बघ. श्री
कुणालचा मोदक पहिल्यांदा केलाय कुणालने, खूप सुंदर छान केलाय, पहिल्यांदाच ट्राय केलाय आणि एवढे सगळे गोळे पण करून दिलाय, मदत केलाय मोदक करण्यात. थांब. धन्यवाद. धन्यवाद. खाली पाय. चला, मोदक सगळे बनवून रेडी झालेले आहेत, हे बघा. तर मी आता गणपती बाप्पाच्या इथे हे सगळे मोदक नेऊन देते, कारण थोड्या वेळात 8 वाजता आरती चालू होईल. थोडीशी तब्येत माझी खराब आहे, त्यामुळे माझा चेहरा पण एकदम विचित्र झालाय. प्रभु तू सर्व सिद्धीचे विद्या ठाणे विद्या ठाणे धन पुत्रा ठाणे पुत्र शिरराने मराठीत पतनांवर पहिला खाऊ दे, पोटात जाऊ दे. चला, तर आज मशीनची सर्व्हिसिंग करायची, म्हणजेच मशीनची क्लिनिंग करायची. आज घेतल्यापासून एकदा पण क्लिनिंग केलं नाही ना, तर जसं आपण गाड्यांची सर्व्हिसिंग करतो, बऱ्याच गोष्टींची आपण सर्व्हिसिंग करतो, स्वच्छ करतो, तसंच आज मशीन सुद्धा क्लीन करायची. मशीन घेऊन 2 महिने झाले, एकदा पण तिला क्लीन केलं नाही, त्यामुळे म्हटलं आज आपण क्लीन करूया. इकडे तर हे बघा, मशीन मध्ये आहे ना ही अशी एक पावडर असते मशीनची, तर ती मी टाकली आहे. आता हे असं बंद करायचं आणि इथे आहे ना, हे बघ इथे बघा, हे बघा, हे टब क्लीन म्हणून एक ऑप्शन आहे, तर त्याला आपण सिलेक्ट करूया. इथे आलं आणि टब क्लीनला आपण आता सिलेक्ट केलंय, तर इथे आता हे स्टार्ट करूया. आता हे इथं पाणी चालू झालं बघा. पूर्ण मशीन या पावडरने ना जी काही घाण खालच्या बाजूला बसलेली असते, साईडला आपलं एक फिल्टर आहे इकडे, या इथे आता एक काचेमुळे दिसणार नाही, इकडे साईडला एक फिल्टर असतं आणि एक खालच्या बाजूची घाण, सगळं क्लीन होऊन जातं हे मशीन. चला.